चौदार तळ सत्याग्रह दिनाचा आज 99वा वर्धापन दिन। चौदार तळ आणि क्रांतीस्तंभ परिसरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। चौदार तळ परिसराच्या सुशोभीकरणाचं काम आज भूमिपूजन सुद्धा या संदर्भात होणार आहे। भूमिपूजनाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचं चौदार तळ हे दलितांकरता खुलं केलं। तो हाच दिवस सर्वत्र सत्याग्रह दिन म्हणून साजरा होतोय। या निमित्तानं महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरता मोठ्या संख्येनं भीम अनुयायी एकत्र येत असतात। भीमसागर लोटत असतो। कालपासूनच या ठिकाणी तोबा गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे। ही थेट दृश्य आपण चौदार तळ्यावरची या क्षणी पाहतोय। इथंच अगदी थोड्याच वेळात भूमिपूजन होणार आहे, ज्याला राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित असतील। चौदार तळ सुशोभीकरणाचं हे भूमिपूजन, त्याला मान्यवरांची आज उपस्थिती असेल। ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। तर ही थेट दृश्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौदार तळ परिसरात दाखल झाल्याची दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण या क्षणी पाहतोय। आणि आता या भूमिपूजनास सुरुवात होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताकरता मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि अगदी काही क्षणात या ठिकाणी मुख्य कार्यक्रमास्थळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचतायत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरता सत्याग्रहाचा खरं तर आज 99वा वर्धापन दिन। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित राहतील। महाडचा चौदार तळ सत्याग्रह आणि आज 99 वर्ष याला पूर्ण झालेली आहे। त्या निमित्तानं मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांचा हा रायगड दौरा आहे। चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हा हाती घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन संपन्न होणार आहे। बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी कोणत्याही क्षणी दाखल होतील। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडे। भारत, मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांचं रायगडमध्ये आगमन झालेलं आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री चौदार तळ परिसरात दाखल होत असल्याची दृश्य आहेत। हॅलो, बघितलं साहेबांना। भारत, तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी दाखल झाल्याची ही दृश्य। भरत गोगावले, संजय शिरसाट, उदय सामंत, रामदास आठवले देखील त्या ठिकाणी उपस्थित। एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण पाहतोय। चौदार तळ परिसरात सुशोभीकरणाचा भूमिपूजन हाती घेण्यात आलेलं आहे। अरे बनती थी ना
हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यावर आणि पोलिसांकडून ही मानवंदना देण्यात येते. चौदार तळ सत्याग्रहाचा 99वा वर्धापन दिन. अनेक ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार असणारं हे चौदार तळ, ज्या घटनेला आता 99 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच ठिकाणी सगळ्या दलितांना एकत्रित आणत सत्याग्रह केला, जो पुढे महाडचा सत्याग्रह म्हणून प्रचलित झाला. आज या ऐतिहासिक घटनेला 99 वर्ष पूर्ण होत आहेत. आजचा दिवस सत्याग्रह दिन म्हणून किंबहुना सबलीकरण दिन म्हणूनही साजरा केला जातो. आंबेडकरांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येनं लोक एकत्र आले आणि पहिल्यांदाच सामायिक आणि सामाजिक अभिसानाची कृती
ज्या ठिकाणी पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्या दलितांना एकत्रित आणलं आणि खऱ्या अर्थानं समतेची शिकवण देत या तलावातलं पाणी साऱ्या समाजाकरता खुलं करण्यात आलं, तो आजचा दिवस जो अर्थातच समतेचं प्रतीक म्हणून या तलावाकडे पाहिलं जातं. हे ऐतिहासिक चवदार तळं रायगडमध्ये आहे आणि रायगडमधल्या महाडस्तीत असलेलं हे चवदार तळं या सत्याग्रहाला आज 99 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याच निमित्तानं या ठिकाणी विशेष अभिवादन करण्यात आलेलं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला त्याचवेळी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जोरदार पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.